हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिकावरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय, अपने अपने माता पिता की जय, गणपती बाप्पा मोरया. ज्ञानराज माझे योग्यांची माहुरी, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ले प्रगट केली, जेणे निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, अध्यात्म विदेचे लाविले रूप, आज्ञाता मंदिरे लाविले रोप, चैतन्याचा दीप उजळीला, चैतन्याचा दीप उजळला, 56 भाषेचा केलासे गौरव, चंपन्न भाषेचा केलास गौरव, भवार्णवी नाव उभारली, भवानाचे नाव उभारले, श्रवणाचे मी से बैसावे येवोनी, श्रवणाचे मीचे बैसावे येऊन, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवन सुखी नांदे, नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवा, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, आनंद लहरी प्रगट केली, ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला 3रा अध्याय आणि 5वा श्लोक घ्यायचा आहे. 5व्या श्लोकामध्ये आपल्याला 53 ओव्यापासून ते 63 ओव्यापर्यंत असं चिंतन आज आपल्याला करायचं आहे. आणि मी सुरुवातीला मी श्लोक बोलतो, माझ्या मागे आपण म्हणायचं नाही किंचित क्षणमपि नाही शिक्षक्षतरी, जातु तिष्ठत्य कर्मकृत्, जातो तिष्ठक्ष कर्म, कार्यते ह्यवश कर्मस्, कार्य कर्म, सर्व प्रकृतिजैर्गुणैः. सर्व प्रकृती जैने, परत पूर्ण एकदा म्हणतो आणि मग आपण म्हणायचं आहे. नहि कच्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत्, कार्यते ह्यवशः कर्मस्, सर्व प्रकृतिजैर्गुणैः. नाही कष्टक्षणमपि जातो तिष्ठक्ष कर्म, कार्य सर्व प्रकृती जैने. आता 3रा अध्याय जो आपण आता सुरू केलेला आहे हा कर्मयोगच आहे.
म्हणजे कर्माची महती कशी आहे हे प्रत्येक श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं. आता त्यांनी कर्माची गती सांगितलेली. कर्माची गती कशी असते तर भगवंत अर्जुनाला असं म्हणतायत की नही कच्चित क्षणमपि, मनुष्य एक क्षणसुद्धा कर्म केल्याशिवाय राहत नाही. मनुष्य एक क्षण शिवाय एक क्षण तो रिकामा राहत नाही. आता तुम्ही म्हणाल मी झोपेत काय काम असतं आहे की नाही, पण झोपेत तुमचा श्वासोश्वास चालू असतं की नाही, श्वासोश्वास आहे चालू असतो की नाही. हां बरं, आता आपलं पोट आहे जे जठर आहे त्याचंही काम चालू असतं. हां, रक्ताभिसरण पण चालू असतं. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, काय कधी बंद असतं? एक क्षणसुद्धा बंद नसतं. आणि बंद झालं म्हणजे तुमची शरीर यात्रा संपली. म्हणजे मग भगवंत असं म्हणतात तुम्ही निष्क्रियता जी आहे ती तुम्ही ठरवली तरी होत नाही. तुम्ही असं म्हटलं की मी आता काहीच करणार नाही, मगाशी आपला हा विषय झाला, काहीच करणार नाही म्हटलं तरी हेही कर्मच आहे. मी काय करणार नाही हे पण कर्मच आहे. आणि पुढे भगवंत म्हणतात जातू तिष्ठत्य कर्मकृत, काही न करता कोणी राहू शकत नाही. बघा या जगामध्ये 2 नियम सांगितले परमात्म्याने. एक आहे एक क्षणभर पण तुम्ही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही, आणि काही न करता कोणी राहू शकत नाही. आणि पुढच्या याच्यामध्ये काय म्हणतात बघा, कार्यते ह्यवश कर्मस, म्हणजे मनुष्य प्रकृतीच्या आहारी आहे आणि प्रकृतीच्या म्हणजे हतबल आहे तो. प्रकृतीच्या पुढे प्रकृती त्याला कर्म करायलाच लावते. आणि ही प्रकृती किती गुणाची आहे? 3 गुणाची आहे, सत्व, रज आणि तम. आपल्याला माहिती आहे. पुढे भगवंत म्हणतात सर्व प्रकृती जैर गुणेही, म्हणजे हे सगळं प्रकृतीच्या अधीन आहे. पराधीन हा पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा. आपण काय करतो, उगाच कोणाला तरी दोष देतो, त्याच्यामुळे असं झालं त्याच्यामुळे तसं. काही नाही, आपलंच कर्म आपल्याला शोधत येतं. बघा 1000 गायी असतील ना आणि तुम्ही वासरू सोडा, ते वासरू कोणाकडे जाईल? त्याच्याच आईकडे जाईल. ते म्हशीचं सोडून द्या म्हशी ज्याने लात नाही मारली त्याच्याकडे ती आई आपली आई आहे की नाही. हां, पण असं कर्म आहे ना, ते भेजने वाले का नाम और पता याच्यावर बरोबर जाणार ते. पण आपण काय केलेलं असतं, आपण विसरतो. नाथराय त्यांच्या हरिपाठामध्ये म्हणतात केले कर्म झाले तेची भोगा आले. माणसाचं कर्म असं आहे की ते माणसाला कधीतरी भोगायला येतं. मांजर दूध पिते बघा, तिला वाटतं की मला कोणी बघितलं नाही, डोळे झाकून. तसं आपलं आहे आपल्याला आपण असं कर्म करतो की चुकून म्हणजे कोणी बघितलं नाही पाहिजे, परंतु शेवटी ते काय असं उघडकेस येतं. आणि अशा प्रकारचे जे कर्म आहे ते प्रकृतीच्या गुणामुळे होत राहतं. आता प्रकृती मी तुम्हाला सांगितलं सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. म्हणजे सकाळ हे काय सत्वगुण आहे, दुपार काय नाही दुपार रजोगुण आहे, आणि रात्र काय आहे? सकाळी बघा स्वच्छ प्रकाश असतो. हां, आणि दुपारी काय असतं? दुपारी ऊन असतं आणि रजोगुण असतं दुपारी. आणि रात्र ही अंधाराची असते. रात्र ही कशाचे प्रतीक आहे? अज्ञानाचे प्रतीक आहे. तुम्ही रात्र जरी ठरवलं ना की मी आज रात्री ना भजन केल्याशिवाय झोपणार नाही, परंतु काय होतं माहिती आहे का, जेवलं का लगेच झोपतं हां, तुम्ही ठरवलं ना रात्री मी सत्संग करेन, आता बाजूला सप्ताह चालू आहे तिथे कीर्तन आहे, मी जाईन आता कीर्तनाला जेवल्यानंतर. पण एकदा काय जेवलं का तो कसला कीर्तनाला जातो? डोळे झाकाले. हां, म्हणून सकाळचा प्रहर आहे ना तो महत्त्वाचा आहे. सकाळचा प्रहर जो चांगला वापरतो, त्याचा वापर करतो,
तो पुढे मग सतत त्याचं चिंतन चालू राहतं. पण सकाळचा प्रहर जर का आपण फालतू वाया घालवला तर आपल्याला दुसरा प्रहर पण आपण वाया घालवतो. आणि तिसरा तर रात्र तर वायऱ्याचीच म्हणतो आपण. म्हणून काय केलं पाहिजे माणसाने, सकाळ जी आहे ती आपण जपली पाहिजे, आहे की नाही. तर याच्यामध्ये मी तुम्हाला मागे पण म्हटलं की लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण. लहानपण हे तमोगुणात आहे, त्याला म्हणजे वाईट गोष्टीकडे जास्त कल असतो लहानपणी. त्याला सांगावं लागतं लहान मुलाला, हे नको करू. आता इथे ते मुलं येतात बघा, ते याच्यावर उड्या मारतात वगैरे. मग ते देशपांडे काका म्हणतात खाली उतर. पण ते लहान मुलं काय, ते लहान मुलंच आहे ना, त्याला काय कळतंय काय वरून पडल्यावर काय होईल. मग तरुणपण कसं आहे, रजोगुणात जातं. आणि म्हातारपणी माणूस थोडा काय होतो, सात्विक होतो. म्हणून आपल्याकडे असं आहे की हे पूजापाठ, तप, परमार्थ हे म्हातारपणी करायचं असं आपण म्हणतो. परंतु ज्याने तरुणपणीच काही केलं नाही तो म्हातारपणी करेल का? शक्यच नाही. पडिले वळण इंद्रिय सकळ. बघा, आपण जर का लहानपणी सुभाषित पाठ केली, स्तोत्र पाठ केलं, रामरक्षा पाठ केली, हनुमान चालिसा पाठ केली, मारुती स्तोत्र पाठ केलं, गणपती अथर्वशीष पाठ केलं, तर आपण म्हातारपणी म्हणू. आणि म्हातारपणी आपण पाठ करायचा प्रयत्न केला तर पाठ होईल का महाराज? होणार नाही, पाठच होत नाही. म्हणून कर्म हे ना, कर्म जर का तुम्हाला करावाच लागेल तर मग तुम्ही चांगलं कर्म का नाही करायचं? म्हणजे त्याला विहित कर्म म्हणतात. काय म्हणतात? दोन कर्म आहेत, एक विहित आहे आणि अविहित आहे. म्हणजे शास्त्रानुसार, शास्त्राने आपल्याला काही कर्म सांगितलेले आहेत, शास्त्रानुसार आपण कर्म करायचे. आणि ते कधी करू आपण? जेव्हा आपला विवेक शाबूत असेल तेव्हा. म्हणून ही ज्ञानेश्वरी आपल्याला विवेक शिकवते. विवेकाची गोटी ते हे माय ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी खरं म्हणजे तरुणाने लिहिलेली आहे आणि तरुणासाठी लिहिलेली आहे. परंतु आजकाल काय आता असं सगळं उलट झालेलं आहे. आता तरुणांचं इथं लक्षच नाही आहे. आणि कसं होतं, आता सगळं म्हणजे विलास, भोग, विषय, आणि त्यांचंही काही चूक नाही आहे तरुणांची सुद्धा. त्यांना कोण सांगणारा नाही आहे. घरात तसं वातावरणच निर्मिती नाही आहे. म्हणून घरामध्ये वातावरण निर्मिती तशी झाली पाहिजे. आता ज्ञानोबा आहेत 53 ओबीमध्ये काय म्हणतात बघा. 53 ओबी. जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान. जे चेष्टा ते गुणाधीन पैसे असे. जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत मी अमुक कर्म करीन आणि अमुक करणार नाही, किंवा अमुक मी सोडून देईन, हे म्हणणं हे मूर्खपणाचं आहे. माऊली म्हणते तुम्हाला शरीराचा जोपर्यंत आश्रय आहे ना तोपर्यंत तुम्हाला कर्म करावेच लागेल. बघा, पावसाळा आला का कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो. मग ते काय करतात? घराची तयारी करतात, आहे की नाही? उन्हाळ्यामध्येच तयारी करतात की नाही? का करतात? की पाणी गळू नये म्हणून. म्हणजे निसर्ग तुम्हाला ते करावं लावतो. आणि तुम्ही केलं नाही तर काय होणार? ते पाणी गळणार ना, तुम्हाला म्हणजे पाण्यामध्ये झोपावं लागेल. म्हणून आपली जी प्रकृतीची आहे ती, म्हणजे आपलं जे कर्म आहे ते प्रकृतीच्या अधीन आहे की नाही? पुढे बघा. देखे विहित कर्म जे तुले, ते सगळे जरी ओसांडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे.
येणे. अहो जिथं जरी विविध कर्म जरी तुम्ही ठरवलं करायचं नाही म्हणून, तुम्ही ठरवलं आहे मी करायचं नाही, अमुक अमुकमध्ये करणार नाही, परंतु इंद्रिय कर्म करायचे थोडी सोडतात. इंद्रिय त्यांची कर्म ते करणार आहेतच. भूक लागली तुम्हाला, ते तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला भूक लागली म्हणून चला 12 वाजले. हां, हा प्रकृतीचा नियम आहे. आता याच्या पुढे ना 55, 56 आणि 57 ह्या 3 ओळीमध्ये एकेका ओळीमध्ये 3 दृष्टांत दिलेले आहेत माऊलीने, आणि त्याचा थोडा आपण जरा चिंतन करू. बघा काय बोला. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, सांगे श्रवणी ऐकावे ठेले. की नेत्रीचे तेज गेले, की नेत्रीचे तेज गेले. हे नासारंध्र बुजाले परिमळून घे. हे नासारंध्र बुडाले परिमळून घे. अहो कानाने ऐकायचं सोडून दिलंय का? हां, म्हातारपणी ते बधीर होतात, ही गोष्ट वेगळी आहे, परंतु कानाचा धर्म काय आहे? तो ऐकणार. आवाज आला की ते ऐकायला येतं, आहे की नाही? आपण असं म्हणतो ना, भिंतीलाही कान असतात. पुढे काय म्हणतात की नेत्रीचे तेज गेले. डोळ्याने दिसायचं थांबलं का? नाही आहे, डोळे बघतायत. हे नासारंध्री बुजाले परिमळून गे. नाक काय बुजलं का तुमचं? नासाने श्वासोश्वास चालू पण आहे आणि वास पण घेणं चालू आहे. बघा, एखादे घाण वास आला गेला की आपण नाक हे करतो, अरे काय आहे इथे काय आहे, आपोआप करतो की नाही? आणि सुगंध आला तर आपोआप आपल्याला बरं वाटतं नाकाने. हां, म्हणजे बघा एका ओळीमध्ये काय किमया बघा. 3 दृष्टांत सांगितलेले. काय कुठले कुठले दृष्टांत आहे? कान, डोळे, नाक. बघा, कान, डोळे आणि नाक, बरोबर. म्हणजे मोरे साहेबांचं बरोबर लक्ष आहे. हां, पुढे बघा आता. नाथरी प्राणा पानगती, नाथरी प्राणा पानगती. की निर्विकल्प झाली मती, निर्विकल्प झाली मती. की श्रुता तुषादी आरती खुंटलिया. की सुधा तुषारी आरती खुंटलिया. माऊली काय म्हणते? अहो ना तरी प्राणापान गती. श्वासोश्वास बंद झालाय का तुमचा? चालूच आहे. पुढे का की निर्विकल्प झाली मती. बुद्धीनी कल्पना करण्याचं सोडून दिलाय का? बुद्धी तुमची कल्पना करणारच आहे, सतत चालू असते. सतत चालू आहे. आणि पुढे काय म्हणते की शुदा तुषादी आरती खुंटलिया. का तुमची ताण भूक मिटले का कधी? ठराविक वेळ झाला की आपल्याला तहान लागते, ठराविक वेळ झाला की आपल्याला जेवायला पाहिजे, ठराविक वेळ झाला की आपल्याला लगीबला लागते. सगळ्या गोष्टी ह्या प्रकृतीच्या अधीन आहेत. त्या क्रिया करायच्या थांबले का तुम्ही? नाही थांबले. म्हणजे तुम्ही थांबू शकत नाही. पुढे बघा. हे स्वप्नाव बोधू ठेले, हे स्वप्नावोई ठेले. की चरण चालो विसरले. की चरण चालो विसरले. हे असो काय निमाले जन्म मृत्यू. अहो हे स्वप्न आणि जागृती थांबली का तुमची? नाही थांबली. तुम्ही जागे झाले म्हणजे तुम्ही जागृतीमध्ये आहात, आणि झोपले की तुम्ही स्वप्नाच्या ह्याच्यामध्ये जाता. ते थांबलंय का तुमचं? नाही थांबलंय. आणि पुढे काय म्हणतात की चरण चालो विसरले. पाय, हा पाय विसरले का तुमच्या चालायचे? चालणार असते. बरोबर चालतात तुम्ही, आहे का नाही? पाऊले चालती पंढरीची वाट. जसं तुमचं जिथे आवडीचं ठिकाण आहे तिथं तुम्ही आपोआप जाणार, पाऊले चालती पंढरीची वाट. आहे का नाही? हां, करून तुम्हाला जर का सिनेमा आवडत असेल तर बरोबर जाणार तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये, आहे का नाही? बालगंधर्वमध्ये, नाटकामध्ये गेलेलं आहे ना? हां. पुढे काय? पुढे माऊली काय म्हणते की जन्म मृत्यू काय थांबलेत का तुमचे? जन्म मृत्यू थांबलाय का? जन्माला यायचं, जन्माला येतात, आणि मरायचे तो मरतो, तो क्षण आला की जाणार. जाणारच. मग हे थांबलं का? म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलंय? स्वप्न आणि जागृती, नंतर पाय, आणि नंतर काय? जन्म मृत्यू. म्हणजे तुम्हाला एकूण आता माऊलीने 9 क्रिया सांगितल्यात.
ह्या 9 क्रिया जर का थांबत नाहीत, मग तुम्ही काय थांबवलं? तुमच्या हातात काय आहे? काही नाही आहे आपल्या हातात. म्हणून कर्म हे सतत झालं पाहिजे मनुष्य. म्हणजे असं एक क्षणसुद्धा आपण विनाकर्माचं आपणच नाही राहिलं पाहिजे. बघा, रिकामं मन सैतानाचं घर. तुम्ही शांत राहिला ना तर काहीतरी विचित्र तुमच्या इकडे कल्पना येणार, किंवा विनाकारण तुम्ही शेजाऱ्याच्याकडे जाऊन बसणार आणि उखळपाखळ करणार. पण तुम्ही बिझी असाल, काय होणार? जाणारच नाही तुम्ही. हां, माझा असा असा कार्यक्रम आहे, मी एवढं 4 वाजले की मी ज्ञानेश्वरीचा एक अध्याय वाचतो, मी 6 वाजले की रामरक्षा म्हणतो, 7 वाजले की मी अमुक करतो, गीता पाठ म्हणतो. असं जर का तुमचं वळण लावलं तुम्ही इंद्रियाला, तर तुम्हाला फालतू वेळ मिळणारच नाही. पुढे बघा. हे न ठकेची जरी काहे, तरे सांडले ते काही, मनोन कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. आता हे जर का बंदच नाही होत तुमच्याच्यानी, तर तुम्ही काय म्हणणार की तुम्ही कर्म बंद केलं म्हणून? तुम्ही प्रकृती मंदा, म्हणजे प्रकृतीच्या स्वाधीन आहात तुम्ही आम्ही. त्याच्यामुळे आपण कर्म बंद करू असं म्हणण्याचं धाडस होत नाही, आणि ते शक्य नाही असं माऊली म्हणते. पुढे बघा. कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, एरी धरी मोकली अंतकरणे वाहिजे वाया. कर्म हे पराधीन आहे असल्यामुळे, आणि प्रकृतीवर अवलंबून असल्यामुळे आपण काय धरणार आणि काय सोडणार सांगा तुम्ही? बघा, याच्यामध्ये माऊलीने काय प्रयोग लावलाय? एरी धरी म्हणजे काय धरणार आणि काय सोडणार? एरी धरी मोकळी अंतकरणे वाहिजे वाया. म्हणजे असं बोलणं काय की मी करता आहे, मी करीन किंवा मी टाकीन, हा अभिमान बाळगणं हे काय आहे? व्यर्थ आहे की नाही? पुढे आता बघा, माऊलीने काय केलं आहे? तुम्हाला दृष्टांत दिलेला आहे. बघा, एवढं सगळं सांगितलं आणि तुम्हाला आता दृष्टांत दिलेला आहे. काय दृष्टांत आहे बघा. देखे रथी आरूढीजे, मग जरी निश्चळा बैसिजे, तरी चळा होनी हिंडीजे परतंत्रा. म्हणजे आता समजा आहे बघा मोरे साहेब, आता तुम्ही रेल्वेमध्ये बसलेत, रेल्वे चालू झाली आणि रेल्वेमध्ये तुम्ही बसलेत, तुम्ही निश्चित बसलेले आहेत, तरी रेल्वे चालते म्हणून तुम्ही पण चालला आहे, तुमचा पण प्रवास होतो की नाही? म्हणजे आपण म्हणजे आपण रेल्वेवर अवलंबून आहोत. रेल्वेत तुम्ही बसलेले आहात आणि रेल्वे जिथे जाईल तिथे तुम्ही आपोआप जाणार आहे. तुम्हाला पळायची गर्दी हे काय? एखादा माणूस म्हटला की मला लवकर जायचं आहे आणि तो बोगीमध्येच पळू लागला तर त्याला उपयोग आहे का? एक जण म्हटला नाही मला लवकर जायचं आहे गाडी, म्हणजे तो शेवटच्या बोगीमध्ये होता आणि तो एका माणसाला म्हणतो मला लवकर जायचं आहे म्हणून मी पळतोय. हा, काय लवकर जायचं? तू गाडी जेव्हा जाईल तेव्हा तू जाशील, आहे की नाही? बघा काय उदाहरण आहे की नाही? किती कल्पकता आहे बघा सांगण्याची. त्याच्या पुढच्या आणखीन कल्पकता आहे बघा. पुढे आणखीन एक उदाहरण आहे. का उचलले वायू वशे, 61 तिसरा अध्याय आणि 61. का उचलिले वायू वशे, सळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे. एक सुकलेलं पान आहे, ते
जसं वारा असेल तिथं तसं जातं. वारा जर का जास्त असेल तर आकाशात पण जातं आणि वारा थांबला तर ते खाली जमून खाली पडतं. पडतं. असंच आहे आपलं, तुमचं आमचं असंच आहे. प्रकृतीच्या वरच आपलं निर्भरता आहे, अवलंबूनता आहे. मग तिथे करता काय, कोण आहे करता सांगा? परमेश्वर. परमेश्वरच आहे. परंतु आपण काय करतो, करता म्हणून आपण भूमिका घेतो आणि आपण कर्मबंधनात अडकतो. मी केलं. मी केलं असं म्हणतो, आहे की नाही? हां. मी केलं. हे घर मी बांधलं. ही लहानाची मुले मोठी मी केली. पुढचं आता बघा. मला तू बघत नाही. मला तू बघत नाही. हा, पुढे बघा आता. तैसे प्रकृती आधारे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म्यो व्यापारे निरंतर. कर्मेहि व्यापारे निरंतर. म्हणून प्रकृतीद्वारा निष्काम कर्म करणारा सुद्धा कर्मच करत असतो. बघा, म्हणजे तुम्ही निष्कामता ही हे एक प्रकारचं कर्मच आहे आणि हे सगळं प्रकृतीच्या आधारे आपण करत असतो असं ज्ञानोबा आहे आपल्याला म्हणतात. पुढे बघा, पुढची ओळ काय? मनोनी संगूजव प्रकृतीचा प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा. त्यागून घडे कर्माचा. ऐसाई करू म्हणती तयाचा अग्रची उरे. एकियाही करू म्हणती तयांचा म्हणजे जोपर्यंत शरीराचा संग आहे तोपर्यंत आपल्याकडून कर्म होतच राहणार आणि मी कर्म करणार नाही असं जर का आपण म्हणू तर तो आग्रहच राहील. जोपर्यंत तुमचा शरीराशी संबंध आहे की नाही तोपर्यंत तुम्हाला काहीतरी करावंच लागेल. बघा, आजारी जरी पडलं ना तरी डॉक्टर म्हणतात की तुम्ही इकडून तिकडून फिरा, शरीराला हालचाल द्या, एका जागी बसू नका. आता मोरे साहेब संध्याकाळी 3-4 राऊंड मारतात. कशासाठी मारतात? हालचाल, म्हणजे अवयव एकाच जागी बस, शरीराची हालचाल. शरीराची हालचाल. दिवसभर नाही काही तर शरीराची हालचाल पाहिजे. त्याच्याशिवाय काही खरं नाही, आहे की नाही? तर मग भगवंताला काय म्हणायचं आहे की एक क्षणही मनुष्य कर्म केल्याशिवाय राहत नाही. कर्म केल्याशिवाय राहत नाही. कर्म करणं भागच पडतं. भागच पडतं आणि काही न करता कोणीच राहू शकत नाही. हे लक्षात ठेवायचं. काही न करता कोणीच राहू शकत नाही आणि कर्म केल्याशिवाय कोणी राहू शकत नाही. आणि पुढे काय म्हणतात की हे जे कर्म कशावर अवलंबून आहे? हे प्रकृतीवर आहे. प्रकृती तुम्हाला कर्म करायला भाग पाडते. बघा, गरमी झाली, चला पंखा लावतो. हे पंखा लावायला कोणी सांगितलं? प्रकृतीने सांगितलं ना तुम्हाला. तुम्हाला जर काय गरम नसेल झालं तर तुम्ही लावाल का? नाही लावत. बरं, आपण ना थंडगार पाणी पितो. कशाला पितो? गरम झालं म्हणून ना. सकाळी आपण थंडीमध्ये गरम पाण्याची आंघोळ करतो आणि उन्हाळ्यामध्ये थंड पाणी. गार पाण्याची करतो, आहे की नाही? आपोआप होतं हे सगळं. भूक लागली, अहो काही काही गोष्टी आता ऑफिसमध्ये तुम्ही गेलात, समजा 10 वाजताचा तुमचा टायमिंग आहे, आपोआप तुम्ही जाणार बरोबर तिथे जाणार. तुम्हाला माहिती आहे इथे चावी ठेवलेली आहे ड्रॉवरची, तिथे तुम्ही चावी घेणार, ड्रॉवर उघडणार, जे जे तुमचे काही फाईल्स आहेत तुम्ही वरती काढणार. ह्या गोष्टी आपोआप होणार. मग आपण कशाला क्रेडिट घ्यायचं? म्हणून करता मी आहे ही भूमिका आपण काढून टाकायची. कर्म करायचं पण कर्माची फळाची अपेक्षा करायची नाही. लोककल्याण करायचं पण लोकांनी वाह म्हणावी याची अपेक्षा करायची नाही, आहे की नाही? म्हणून माझ्या मते हे नेते मंडळींनी गीतेचा अभ्यास केला पाहिजे आणि गीता ही संसदेमध्ये वाचली गेली पाहिजे. हां, एक तरी श्लोक दररोज वाचला गेला पाहिजे. परंतु काय आहे, आता इथे चांगला झाला की त्याला धर्मांध म्हणतात सगळे. आता गीतेमध्ये कुठलाच धर्म नाही आहे, फक्त मानव धर्म आहे. हे जगाच्या कल्याणासाठी आहे, कुठल्या एखाद्या धर्मासाठी नाही आहे. परंतु त्याचं महत्त्व कळत नाही, ही दूरदर्शी आहे आपली. जाऊ द्या. आता आपल्याला सोमवारी आपण 6वा श्लोक घ्यायचा आहे आपल्याला सोमवारी.
उद्या रविवार आपल्याला सुट्टी आहे आपल्याला शाळेला आहे की नाही हां. तर मोरे साहेब जसे आज लवकर आले तसे दररोज येत जा. तुम्ही आले म्हणजे मग आम्हाला सुरू करायचं. हां. कुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय. अपने अपने माता पिता की गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे दोषोनी मद द्यावे बसाय दान हे. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मरती वाढो. दुटा परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ. विष्णू सधर्म सूर्य पाहो लोजे वांशील तो ते लावो. प्राणी जात वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत मंडळी भेटू तुझा कला कल्पतरुचे अरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रविजय लांछन. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ती लोकी भजती द्वारे पुरके अखंडित. आणि ग्रंथ विजये विशेष लोकी ये दुष्टादुष्ट विजय होवावे. ये तमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो. येणे वरे ज्ञान देव